तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण भूगोलाच्या शाखा किंवा भूगोल विषय काय आहे हे आपण पाहिलं. आता आपल्याला पुढे जायचंय आणि पुढे आता आपल्याला पृथ्वी संबंधीच्या अभ्यासाला आता सुरुवात करायची आहे. मग ही सुरुवात करताना आपल्याला अगोदर पृथ्वीची निर्मिती कशी झाली किंवा पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आणि आज जी आपल्याला पृथ्वी दिसते ती उत्क्रांत झालेली पृथ्वी ही कशी बनली, तर याचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. आणि याबरोबरच फक्त पृथ्वीच कशी निर्माण झाली एवढंच नाही पाहायचं, तर अख्खं जग किंवा विश्व जे आहे म्हणजे पृथ्वीबरोबरच आपला सूर्य, ही आपली सौरमाला, त्याचबरोबर आपल्या सौरमालेसारख्या अवकाशगंगेमध्ये फिरणाऱ्या अनेक सौरमाला, त्यामध्ये त्या सगळ्या ताऱ्यांची, ग्रहांची निर्मिती कशा पद्धतीने झाली तर ते देखील आपल्याला आज पाहायचं आहे. आता खरं तर हे जर पाहायचं असेल म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली किंवा आपला सूर्य कसा निर्माण झाला याच्या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्टपणे कोणतीही माहिती नाहीये. कारण ही अब्जावधी वर्षापूर्वी घडलेल्या घटना आहेत. तेव्हापासून या गोष्टी अस्तित्वात आहेत आणि त्यांच्याबद्दल आता त्यांची निर्मिती कशी झाली या संबंधी आपल्याकडे अस्पष्ट असे सिद्धांत आहेत, तर्कावरती आधारलेले सिद्धांत आहेत, काही थोड्याशा माहिती आणि तर्क यावरती ते आधारलेले आहेत. म्हणजे एक्झॅक्टली कसे निर्माण झाले हे कोणालाही अजूनही सांगता येत नाही. तर आत्ता ज्या काही घटना घडतात किंवा आपल्याला जे काही आधुनिक दुर्बिणींचा शोध लागलेला आहे त्या दुर्बिणीतून आपण आपल्या सौरमालेच्या बाहेरच नाही तर आपल्या आकाशगंगेच्या बाहेर देखील काही तारे असतील तर त्यांचं देखील आपण निरीक्षण करू शकतो. आणि या निरीक्षणातून आपल्याला काही तारे असे दिसत आहेत की जे आता जसे आपला सूर्य, पृथ्वी किंवा आपली सौरमाला तयार झालेली आहे ते तारे हे युवा अवस्थेत आहेत. जे आपल्याला दूरचे तारे काही आपण पाहू शकतो दुर्बिणीच्या माध्यमातून ते आपल्याला युवा अवस्थेत दिसतात. आणि जसा आपली सौरमाला अब्जावधी वर्षापूर्वी निर्मितीच्या प्रक्रियेत होती तसे ते आत्ता निर्मितीच्या प्रक्रियेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील आपल्याला या अभ्यासामध्ये उपयोग होताना दिसतो आणि त्याच्यावर आधारित काही सिद्धांत आपल्यामध्ये मांडले गेले की पृथ्वी कशी तयार झाली, आपली सौरमाला कशी तयार झाली, तर ते आपल्याला पाहायचेत. यामध्ये दोन प्रमुख सिद्धांत पाहायचेत. एक थोडासा जुना सिद्धांत आहे आणि एक मॉडर्न किंवा नवीन सिद्धांत आहे. तर ते दोन सिद्धांत म्हणजे कोणते, तर एक आहे नेब्युलर हायपोथेसिस किंवा त्याला आपण म्हणतो नेब्युलर गृहीतक आणि दुसरं आहे ते म्हणजे सर्व परिचित असणारे बिग बँग थेरी. हे दोन सिद्धांत आपल्याला पाहायचे आहेत. तर पहिला लक्षात घ्या की जे नेब्युलर हायपोथेसिस हा सिद्धांत आहे तो खरं तर इमॅन्युअल कांट या व्यक्तीने मांडला आणि तो 1755च्या दरम्यान त्यांनी तो मांडलेला आहे. म्हणजे एवढ्या काळापूर्वी त्यांनी हा सिद्धांत मांडला. कोणता? नेब्युलर हायपोथेसिस. आणि या हायपोथेसिसच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वीची किंवा सौरमालेची निर्मिती कशी झाली हे स्पष्ट करण्याचा थोडा प्रयत्न केला. तर ते आपण समजावून घेऊयात की हे नेब्युलर हायपोथेसिस काय आहे. पहिल्यांदा या नेबुला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की नेबुला म्हणजे काय, तर एक ढगासारखा एक गॅसचा समुच्चय असा या नेबुलाचा अर्थ होतो. थोडक्यात काय, तर धूम्रमय असा संच समूह, वायूचा धुराचा एक मोठा समूह, क्लाउड असा आपण त्याला म्हणू शकतो किंवा वायूचा ढग असं नेबुलाचा अर्थ आपण घेऊ शकतो. आणि या नेब्युलर हायपोथेसिस मध्ये अशा प्रकारच्या वायुरूप असणाऱ्या ढगांपासून किंवा अशा प्रकारच्या वायुरूप ढगापासून ग्रह ताऱ्यांची निर्मिती झाली हा सिद्धांत किंवा हे गृहीतक मांडलं गेलं. म्हणजे यामध्ये काय म्हटलं की अवकाशामध्ये असा नेबुला आहे की ज्या वायुरूप असा ढग आहे आणि त्या ढगामध्ये जे काही पार्टिकल्स आहेत ते काय आहेत, तर ते वेगाने फिरत आहेत, त्यांना मोमेंटम आहे आणि त्यांच्यामध्ये डेन्सिटी म्हणजे घनतेमध्ये फरक आहे. आणि हा घनतेमधला फरक त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स निर्माण करण्याचं काम करतो. म्हणजे घनतेतला फरक जो आहे तो जास्त घनता असणारा पदार्थ हा दुसऱ्या कमी घनतेच्या पदार्थाला आकर्षित करतो. थोडक्यात एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती काय करतो, ऍक्ट करतो. म्हणजे या क्लाउड मध्ये ज्याला आपण नेबुला म्हणतोय त्यामध्ये जो काही घनतेमधला फरक आहे, डिफरन्स इन डेन्सिटी, तो काय करतोय, गुरुत्व बलाची निर्मिती करतोय.
त्या गुरुत्व बलामुळे कमी घनतेचे जे काही पार्टिकल्स आहेत ते जास्त घनतेच्या पार्टिकल्सकडे आकर्षित होत आहेत, त्याला चिकटतायत आणि त्याच्यामधून एक आकार मोठा मोठा होत जाऊन एक गोळा बनतोय. लक्षात येतंय? आणि या पद्धतीने त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या नेब्युलर हायपोथेसिसमध्ये की एक गॅसचा क्लाउड आहे, ढग आहे, त्यामध्ये ही प्रक्रिया घडते. घनतेच्या फरकामुळे तिथे एक कोर तयार व्हायला सुरुवात होते, त्याला आपण गाभा म्हणूयात, की जिथे आजूबाजूचे पार्टिकल एकत्र येतात, टेम्परेचर प्रचंड वाढतं आणि तो एक गोळा बनत जातो. त्याच्या भोवती तो ढग आहेच, परंतु तो एक गोळा बनत जातो. असं करत करत तो मोठा होत जातो. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे तर तारा, किंवा त्याच्यात या पद्धतीने त्या ताऱ्याची निर्मिती होते, किंवा त्याला आपण स्टार म्हणतो. अशा प्रकारे हा प्रचंड मोठा गोळा बनतो. त्याच्या भोवती जे काही ढग आहे किंवा जो वायुरूप पदार्थ आहे, तो नक्की काय आहे पदार्थ, किंवा हे कशा पद्धतीने एकरूप होतात, त्याचा गोळा कसा बनतो, याबद्दल अजूनही स्पष्टीकरण आपल्याला देता येत नाही. परंतु हा तारा अगोदर निर्माण होतो, त्याच्या भोवती तो वायू फिरत राहतो. कालांतराने या वायूचं त्या ताऱ्याभोवती एक डिस्क तयार होते भोवती, आणि त्या डिस्कमध्ये जसा तारा बनला तसेच ग्रहांची देखील हळूहळू छोट्या छोट्या ग्रहांची देखील निर्मिती व्हायला सुरुवात होते. ती डिस्क त्या ताऱ्याभोवती फिरतच राहते आणि त्या डिस्कमध्ये छोटे 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 ग्रह तयार होतात. म्हणजे कसं, जसा तारा निर्माण झाला, पार्टिकल्स एकत्र होत 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 मोठा होत गेला आणि तो तारा निर्माण झाला, तसेच त्या ताऱ्याभोवती, निर्माण झालेल्या ताऱ्याभोवती जो काही त्या धूम्रमय अशा ढगाचा भाग राहिलेला आहे, त्या भागापासून ग्रहांची देखील निर्मिती होते, छोट्या छोट्या गोळ्यांची निर्मिती होते. ते गोळे पुन्हा त्या ताऱ्याभोवती फिरू लागतात आणि सगळ्यात शेवटी असं होऊन ती शेवटी डिस्क नाहीशी होते आणि राहतात ते फक्त तारा आणि त्याच्या भोवती फिरणारे ते नवीन बनलेले गोळे, त्यालाच आपण म्हणतो ग्रह. तर लक्षात आलं, अशा पद्धतीचा सिद्धांत हा या नेब्युलर हायपोथेसिस म्हणजेच हा सिद्धांत आहे की या पद्धतीने तारे आणि ग्रहांची निर्मिती किंवा सोलर सिस्टमची निर्मिती झाली, किंवा असं गृहीतक यामध्ये मांडलं गेलं. आणि ही कोणी मांडली होती तर जर्मन तत्वज्ञ होते इमॅन्युअल कांटे यांनी. खरं तर हा त्यांनी मांडल्यानंतर याच्यामध्ये चेंबरलिन, माउल्टन किंवा पुढे ऑट्टो स्किमिट, कार्ल वाझस्कर जर्मनीचेच, अशा अनेक लोकांनी त्यामध्ये थोड्या सुधारणा केल्या. म्हणजे जे सुरुवातीला ढोबळ मांडलं होतं त्यामध्ये त्यांनी तो पदार्थ कसा असेल, त्यांचं एकत्रीकरण का होईल, याची आणखी त्यांना काही कारणे सापडली तर त्यांनी ती त्यामध्ये मांडून त्या नेब्युलर हायपोथेसिसमध्येच काय केल्या, त्यांनी थोड्याफार सुधारणा केल्या. आपल्याला त्या एवढ्या तांत्रिक किंवा डिटेलमध्ये माहीत करून घेणं गरजेचं नाही. आपल्याला फक्त एवढं एक लक्षात घ्यायचं की आपण आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला हा एक सामान्य अभ्यास आहे आणि यामध्ये आपल्याला किमान एवढंच माहीत पाहिजे की नेब्युलर हायपोथेसिस काय प्रकार होता, नेबुला म्हणजे काय. तर तो एक सुरुवातीला गॅसचा एक मोठा ढग होता की ज्यामध्ये घनतेतल्या फरकामुळे पहिल्यांदा कण एकत्र आकर्षिले गेले, एक मोठा गोळा बनला ज्याला आपण तारा किंवा स्टार म्हणतो. तो आपल्या सूर्यमालेच्या दृष्टीने विचार केला तर तो सूर्य, आणि त्यानंतर तो तारा मोठा मोठा होत गेला, तो फायनली पक्व झाला. त्याच्या भोवती जे काही धुराचं क्लाउड फिरत होता, डिस्क फिरत होती, त्या डिस्कमध्ये पुन्हा ग्रहांची निर्मिती याच पद्धतीने झाली आणि शेवटी ती डिस्क जी आहे ती नाहीशी झाली. तो क्लाउड नाहीसा झाला आणि फक्त तो तारा आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह राहिले. तर आपला सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे जे काही 8 ग्रह आहेत ते देखील याच पद्धतीने निर्माण झालेले आहेत, असं हे हायपोथेसिस सांगतं. कोणतं? नेब्युलर हायपोथेसिस. लक्षात आलं? तर हे थोडं यामध्ये सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या नाहीत. म्हणजे हा ढग जो आहे त्यामध्ये कोणते पदार्थ होते, त्याचं कंपोजिशन काय होतं, किंवा ते एकत्र येताना फ्युजन होताना कोणत्या कारणामुळे ते एकत्र झाले, किंवा ते एकत्र आल्यानंतर त्या ताऱ्याच्या भोवती ते फिरत असताना त्यांचा जो मोमेंटम होता ते त्या ताऱ्यामध्ये येऊन पडल्यानंतर त्या मुवमेंटचं काय झालं, तर या सगळ्या गोष्टी काय आहेत तर अस्पष्ट आहेत. तर एवढं लक्षात ठेवा की नेब्युलर हायपोथेसिसमध्ये एक वायुरूप ढग होता. तो पदार्थ काय आहे ते अजूनही स्पष्ट नाही, पण तो एक ढग होता आणि त्या ढगापासून पहिल्यांदा तारा निर्माण झाला आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. तर लक्षात आलं, हे होतं नेब्युलर हायपोथेसिस.
त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे बिग बँग थेरी. तर ही जी काही बिग बँग थेरी आहे ती आजकाल किंवा आज आपण मॉडर्न जगामध्ये ही खूप प्रसिद्ध आहे बिग बँग थेरी. आणि हा बऱ्यापैकी स्वीकारलेला सिद्धांत आहे जगाच्या निर्मितीचा. कारण यामध्ये आइन्स्टाईनने जे काही MC स्क्वेअरचं सूत्र जे सिद्ध करून दाखवलेलं आहे तर त्याच्यावर आधारलेली ही बिग बँग थेरी आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता लक्षात घ्या की हे बिग बँग थेरी मधले किंवा हा सिद्धांत काय आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की सुरुवातीला एक इनफायनाइट डेन्सिटी आणि इनफायनाइट टेम्परेचर म्हणजे जे मोजता येत नाही एवढी मोठी डेन्सिटी आणि एवढं प्रचंड तापमान असणारा एक छोटा कण होता. अणू आपण त्याला म्हणू शकतो. एक छोटा कण होता आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला. त्याला म्हटलंय त्यांनी बिग बँग. मोठा त्या कणामध्ये स्फोट झाला आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्यातून ऊर्जा बाहेर पडली आणि ती ऊर्जा एवढ्या एका क्षणामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात त्या कणामधून बाहेर पडली. प्रचंड तापमान, प्रचंड ऊर्जा आणि मग तिथं त्या आइन्स्टाईनने जे सूत्र सांगितलं MC स्क्वेअर की ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की ऊर्जेचं रूपांतर हे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा स्पेसिफिक सर्कमस्टन्सेसला तापमान, दाब या प्रक्रिया किंवा वेळ या प्रक्रिया एकत्र झाल्यानंतर किंवा त्या जुळून आल्या तर ऊर्जेचं रूपांतर एखाद्या पदार्थामध्ये होऊ शकतं किंवा पदार्थाचं रूपांतर ऊर्जेमध्ये होऊ शकतं. म्हणजे मास इज कन्व्हर्टेबल इनटू द एनर्जी अँड एनर्जी इज कन्व्हर्टेबल इनटू मास. हा जो काही सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे किंवा MC स्क्वेअरचं जे सूत्र आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. आणि यामध्ये त्यांनी म्हटलं की एखादं वस्तुमान ऊर्जेमध्ये रूपांतरित होऊ शकतं किंवा ऊर्जा वस्तुमानात रूपांतर होऊ शकते. तर इथे हा जो काही त्या छोट्या कणाचा स्फोट झाला त्यामधून जी ऊर्जा बाहेर पडली त्या ऊर्जेचं रूपांतर काय झालं पदार्थांमध्ये झालं आणि त्या पदार्थांमधून पुन्हा ग्रह आणि ताऱ्यांची निर्मिती होत गेली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डेन्सिटीचे पदार्थ तयार झाले. त्या पदार्थामध्ये जास्त डेन्सिटीच्या पदार्थाकडे कमी डेन्सिटीचे किंवा घनतेचे पदार्थ आकर्षिले गेले. त्यापासून गोळे मोठमोठे होत गेले. ताऱ्यांची निर्मिती झाली आणि नंतर ग्रहांची निर्मिती देखील झाली. तर हा जो काही सिद्धांत आहे तो आहे बिग बँग थेरीचा सिद्धांत. लक्षात आलं. म्हणजे या दोन्ही थेरी कळल्या. यामध्ये आपल्याला खरं तर खूप डिटेलमध्ये आहे. प्रत्येक सायंटिफिक टर्म वगैरे या दृष्टिकोनातून आपण ते अभ्यासलेलं नाही किंवा ते आपल्यासाठी गरजेचंही नाही. फक्त आपण त्या ढोबळमानाने त्या दोन थेरी पाहिलेल्या आहेत की नेब्युलर हायपोथेसिसमध्ये एक गॅस किंवा वायुरूप ढगापासून कशी ताऱ्यांची आणि ग्रहांची निर्मिती होते आणि तोच प्रकार सांगितलाय. फक्त इथे सुरुवातीला एक कण होता त्याच्यामध्ये महाविस्फोट झाला. त्याच्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडली. त्या ऊर्जेचं रूपांतर हे आइन्स्टाईनने सांगितलेल्या सिद्धांतानुसार पदार्थामध्ये झालं आणि त्या पदार्थांपासून पृथ्वी आणि सूर्य किंवा तारे आणि ग्रहांची निर्मिती झाली. मग अशा अनेक तारे आणि ग्रह असणाऱ्या सौरमाला आपल्या अवकाशामध्ये आपल्याला असलेल्या दिसतात आणि अशा असंख्य सौरमालांपासून एक दीर्घिका किंवा एक गॅलेक्सी तयार होते जी प्रचंड विस्तारलेली असते. म्हणजे जवळपास ती 80,000 ते 1.5 लाख प्रकाश वर्ष एवढा मोठा तिचा डायमीटर असतो. एवढी मोठी ही आकाशगंगा असते. लक्षात येतं का. आणि अशा असंख्य आकाशगंगा आपल्या अवकाशामध्ये आहेत आणि एवढं मोठं विश्व आपलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात घ्या की अजून आपण सूर्यापर्यंत पोहोचायचं म्हटलं किंवा आपले जे अख्खी जे सौरमाला आहे ती आत्ता कुठे आपल्याला माहीत झालेली आहे. आणि ही सौरमाला देखील प्रचंड मोठी आहे आणि या सौरमालेसारख्या असंख्य लाखो करोडो सौरमाला मिळून एक गॅलेक्सी बनते, दीर्घिका बनते आणि त्या असंख्य दीर्घिकांचं आपलं विश्व बनलेलं आहे. म्हणजे एवढं प्रचंड आपलं विश्व आहे. लक्षात येतंय का. आणि मी आता जो काही उल्लेख केला प्रकाश वर्ष अंतर म्हणजे हे एक अंतराचं एकक आहे. जसं आपण किलोमीटर, मीटर हे अंतर मोजण्यासाठी वापरतो तसं हे प्रकाश वर्ष हे देखील एक एकक आहे. पण हे कशासाठी आहे तर खूप मोठी अंतरे मोजण्यासाठी हे एकक आहे. खरं तर हे अवकाशामधले ग्रह ताऱ्यामधलं अंतर मोजण्यासाठीच हे वापरलं जातं की ज्यामध्ये आपल्याला माहित आहे की प्रकाश जो आहे तो एका सेकंदामध्ये जवळपास 3 लाख किलोमीटर पर्यंत प्रवास करतो आणि हा प्रकाश एका वर्षामध्ये किती अंतर पार करेल
ते अंतर म्हणजे 1 प्रकाश वर्ष असं त्यामध्ये आपण म्हणू शकतो किंवा प्रकाश वर्षाची व्याख्या आपण सांगू शकतो. आणि जर हे किलोमीटरमध्ये अंतर काढायचं म्हटलं तर हा 1 प्रकाश वर्ष म्हणजे 9.46 गुणुले 10⁻12 किलोमीटर एवढा प्रचंड हा आकडा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे 1 प्रकाश वर्ष म्हणजे एवढं मोठं हे अंतर आहे. आणि या दीर्घिकांचा हा जो काही अंतर आहे किंवा डायमीटर आहे तो 80,000 ते 1.5 लाख प्रकाश वर्ष एवढा प्रचंड मोठा आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कल्पना करता येईल की आपलं विश्व किती मोठं आहे हे लक्षात येईल. तर लक्षात आलं. म्हणजे आपण काय पाहतोय की पृथ्वीची किंवा या विश्वाची उत्पत्ती जी झाली त्यासंबंधी काय गृहीतके आहेत किंवा काय सिद्धांत आहेत ते आपण 2 प्रमुख सिद्धांत या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. की एकामध्ये आपण पाहिलं की नेबुलर हायपोथेसिस आणि दुसरं पाहिलं ते म्हणजे बिग बँग थेरी. मग तुम्हाला आता लक्षात आलं असेल की या 2 थेरीच्या आधारे आपण ताऱ्यांची निर्मिती कशी झाली, ग्रहांची निर्मिती कशी झाली आणि मग आपली पृथ्वी किंवा चंद्र यांची निर्मिती कशी झालेली आहे याचं स्पष्टीकरण आता आपण देऊ शकतो. की या बिग बँग थेरीमधून जो स्फोट झाला त्या स्फोटामधून ऊर्जा बाहेर पडली, काही पदार्थ बाहेर पडले, पुन्हा त्या ऊर्जेचं रूपांतर देखील पदार्थामध्ये झालं आणि हे पदार्थामध्ये घनतेमध्ये पुन्हा तेच आपण नेबुलर हायपोथेसिस मध्ये जे पाहिलं तीच इथं देखील लागू होतात की त्या पदार्थांच्या घनतेत फरक होता. त्या फरकामुळे जास्त घनतेच्या पदार्थाकडे कमी घनतेचे पदार्थ मर्ज होत गेले, आकर्षित होत गेले आणि त्यामध्ये ते मर्ज होत गेले, त्याला चिकटून गेले आणि असं करत करत तो जो काही गाभा तयार झालेला आहे तो वाढत वाढत गेला आणि त्याच्यापासून काय झाले तर एका अशा प्रदीप्त किंवा ऊर्जा संपन्न प्रचंड तापमान असणाऱ्या ताऱ्याची निर्मिती यामधून झाली. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की ताऱ्याची निर्मितीचं स्पष्टीकरण सांगू शकतो. आता हा तारा निर्माण झाल्यानंतर त्याच्या भोवती काही छोटे छोटे पदार्थ जे आहेत ते त्याच्या भोवती फिरतच आहेत किंवा एक जसं आपण नेबुलर मध्ये म्हणलं की एक गॅस रूपी जो काही डिस्क फिरते तशीच आपण या बिग बँग थेरीच्या आधारे देखील सांगू शकतो की गॅस किंवा पदार्थ यांची एक डिस्क त्या तयार झालेल्या ताऱ्याभोवती फिरते आणि तिचंच रूपांतर पुन्हा छोट्या छोट्या ग्रहांमध्ये होतं आणि ती डिस्क शेवटी नाहीशी होते आणि ते ग्रह शेवटी काय होतात त्या ताऱ्याभोवती फिरत राहतात. तर अशा प्रकारे काय होते तर ग्रहांची आणि ताऱ्यांची निर्मिती होते किंवा असं या 2 थेरीवरून आपण आपली जी काही सौरमाला आहे तिची निर्मिती कशा पद्धतीने झाली हे आपण सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं की कशा प्रकारे ही प्रक्रिया घडली तर एक इन्फायनाइट डेन्सिटी आणि इन्फायनाइट टेम्परेचर असणारा एक कण म्हणू शकतो, एक पार्टिकल म्हणू शकतो, छोटा कण की ज्याच्यामध्ये स्फोट झाला, ऊर्जा बाहेर पडली, पदार्थ बाहेर पडले, ते अवकाशामध्ये प्रचंड पसरले, दीर्घिके एवढ्या क्षेत्रामध्ये ते पसरले आणि त्यांचं पुन्हा घनतेतल्या फरकामुळे एकत्रीकरण येणं झालं आणि त्या एकत्रीकरणातून गोळ्याची निर्मिती झाली. अशा प्रकारे प्रथम तारा जन्माला आला, त्या ताऱ्याच्या भोवती ग्रहांची निर्मिती याच पद्धतीने झाली आणि अशा अनेक तारे आणि ग्रहांचं जी काही सिस्टीम आहे आपण आपल्यामध्ये सौरमाला म्हणतो, अशा अनेक सौरमाला, अशा अनेक सोलर सिस्टम्स निर्माण झाल्या अवकाशामध्ये, असंख्य निर्माण झाल्या, त्यांची एक दीर्घिका बनली आणि अशा असंख्य दीर्घिका आपल्या अवकाशामध्ये आपल्याला असलेल्या दिसतात. तर लक्षात आलं. तर या पद्धतीने आपण ताऱ्यांची निर्मिती किंवा ग्रहांच्या निर्मिती कशी झाली हे आपण स्पष्टीकरण देऊ शकतो.